की आज महिला आरक्षण एवढे वर्ष झाले आम्हाला संघर्ष का करावा लागतो, एवढा संघर्ष केल्यानंतरही अजून आम्हाला महिला आरक्षण मिळत नाही, आणि मिळालं तर आम्ही या भारताचं नंदनवन नक्कीच करू शकतो, एवढी ताकद आमच्या माता भगिनींमध्ये आहे आणि ती आम्हाला संधी मिळावी ह्यासाठी सगळ्यांनी मिळून लढणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये तुम्ही प्रत्येकीचा सहभाग हा असणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकीने आवाज उठवणं गरजेचं आहे. तुमच्यातल्या नेतृत्वाची ओळख ही तुम्ही स्वतः करा. खरं मी या व्यासपीठावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसचे मनापासून अभिनंदन करेल की जर डेटा आपण आधीपासून बघितला तर सगळ्यात जास्त महिला लोकप्रतिनिधींना निवडून देणारी आणि संधी देणारे कुठले पक्ष असतील तर ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेत.